नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत अवैध पिस्तुलाची चाचणी करताना गोळीबार, तरुण जखमी. अवैध पिस्तुलाची चाचणी करत असताना झालेल्या गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून या प्रकरणी दोघांना पोलिसांनी रविवारी अटक केली. सांगलीत दुसऱ्यांदा गोळीबाराची घटना घडली असून घातक हत्याराची राजरोस खरेदी विक्री होत असल्याचे यावरून स्पष्ट झालं आहे. शनिवारी रात्री जुनी धामणी परिसरात एका मोटरीमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली असून या गोळीबारात आदित्य कुमार नाईक हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. जखमी झालेल्या नाईकसह शिवतेज सावंत, समर्थ गायकवाड व सुजय भोसले हे चौघेजण मोटारीत MH10 EE 0065 यामध्ये बसलेले असताना अवैध देशी बनावटीच्या पिस्तुलाची खात्री करून घेत असताना एकाच्या हातातून गोळीबार झाला. या गोळीबारात नाईक हा गंभीर जखमी झाला. मोटारीत देशी बनावटीच्या पिस्तुलाची विक्री करण्याचे प्रयत्न सुरू असताना ते चालू स्थितीत आहे की नाही हे पाहतानाच हा गोळीबार झाला असल्याची माहिती असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. या प्रकरणी 4ही संशयितांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.